विकेटचा प्रयत्न आणि इथे मात्र आणखीन एक जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय, बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. वाईडच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा धाव आले आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 6 या आकड्यावरती 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. 6 धावा धावफलकावरती 6 ऑन दी बोर्ड. कोलवाडापाचा बॉल सौरभाटने लॉफ्ट केलाय, फटका चांगला केलाय. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. चार धावा मिळतात आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक 1 ची ते समाप्ती धावसंख्या 10 या आकड्यावरती. सतीश यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी, पॉवर प्लेचं हे दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी सतीश यांच्यावरती विश्वास दाखवला. स्ट्राईक इन वरती पंकज पाटील, मान फ्रॉम निकवे खालसा. निकवे खालसाचा हा सुपरस्टार खेळाडू सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मध्ये सतीश आलेत. कोलवाडापाचा बॉल परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड केलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू आला. अगदी आपण पाहिलं तर खोलवर टप्पाचा बॉल हाताळला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. धावसंख्येचं टोटल अगदी आपण पाहिलं तर 10 या आकड्यावरती स्थिरावल्या. दहा धाबा धाव फलकावरती 3 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइड लाडवा बाटने फटका इथे केलाच होतोय. प्रोटेक्शन डीप मधून सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला, परतले दुसऱ्या धावेसाठी आणि निश्चितच 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या जात आहेत. त्या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावफलक आता जाऊन पोहोचतोय 12 या आकड्यावरती. 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती निश्चितच आपण पाहिलं तर थोडीशी संयमाने सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 9च्या सरासरीने आतापर्यंत धावा इथे बनवल्यात. लो फुल टॉस समोरच्या दिशेने मिड ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता इथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. 12 या आकड्यावरती धावसंख्या 12 ऑन दी बोर्ड. कोलवाडापाचा बॉल लोअर फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. सजन कासोटे आहेत म्हणजे तिथे फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. त्या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 13 या आकड्यावरती. 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. कोलवाडापाचा बॉल सौरभाटने यावेळेस देखील पुश केलं जातंय. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त गोलंदाजी सतीश यांची पाहायला मिळाली. अगदी आपण पाहिलं तर फलंदाजाला हात खोलायला दिले नाहीयेत, रोखून धरलंय, थांबवलंय आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपली पकड मजबूत केली जाते. हॉटेल समाधान स्पोर्ट्स सांगरू संघाकडून खेळत असताना चांगली गोलंदाजी सतीश आपण पाहतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळालाय. पाठीमागे चाललाय शॉर्ट फुटबॉलचा क्षेत्ररक्षक. डॉट बॉल. षटक क्रमांक 2 ची सांगता धावसंख्या दरम्यान 13 या आकड्यावरती 2 षटकांच्या अखेरीस.
येणारे 36 चेंडू आणि 103 धावांची आवश्यकता. 36 मध्ये 103 ची गरज. समाधान खडके आले तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी समाधान खडके यांच्या खांद्यावरती. यावेळेस देखील ऑन साईडला फटका केला जातो. डीप मधून प्रोटेक्शन आल्या दरम्यान आपण पाहिलं तर एक सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच पुढे सरसावतंय. आता जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 14 या आकड्यावरती. 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती. निश्चितच हा सामना महत्वाचा असणार आहे. दोन्ही संघांसाठी लॉफ्ट केलाय. यावेळेस फटका जबरदस्त डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. या सामन्यामध्ये जो विजयी होणारा संघ अर्थातच क्वालिफाय 2 ची लढत केली आणि मात्र पराभूत होणारा संघ त्याचं आव्हान या स्पर्धेतलं संपुष्टात होईल आणि त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकावरती ही स्पर्धा देखील संपन्न त्याच्या माध्यमातून केली जाईल. कोलवाडापाचा बॉल परफेक्ट यॉर्कर पुन्हा एकदा डिलिव्हर्ड केलाय. प्रोटेक्शन डीप मधून सजन कासोटे चांगले क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्स आपण पाहतोय. दरम्यान एकदा डाव फलकावरती आणि एका डावाच्या मदतीने धावसंख्येचा टोटल निश्चितच आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतोय 19 या आकड्यावरती. 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा डाव फलकावरती. कोलवाडापाचा बॉल यावेळेस देखील पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलं जाते. प्रोटेक्शन येते. डीप सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न अपील केले आणि आता मात्र तिसऱ्या पंचाची मागणी इथे केली जाते. इट्स नॉट आउट. नॉट आउटचा इशारा. षटक क्रमांक दरम्यान मैदानाच्या आतमध्ये तिसरं चालू आहे. 19 धावा धाव फलकावरती. फटका जबरदस्त केलाय. इथे मात्र आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पंकज पाटीलच्या बाट फिरून हवाई हल्ला आलाय. षटकार 6 धावेसाठी.
21 आकड्यावरती धावसंख्या 27 ऑन दी बोर्ड. 27 आकड्यावरती धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय स्लॉट मध्ये. ओव्हर पिच अंडर द आहे आणि त्यानंतर पंकज पाटीलचा हा थाट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 27 धावा धावफलकावरती. तिसरं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती. फटका इथे फसलाय. सजन कासोटे चेंडूच्या खाली जजमेंट झालंय आणि ते कॅच पकडली आहे. जबरदस्त झेल पाहायला मिळाला. सांगरूळचा जॉन टी रोड्स विकेट आली आहे. माघारी परतावा लागतोय. धक्का क्रमांक पहिला. पंकज पाटील बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कागल तालुक्याचा सिक्सर किंग अर्थातच सागर मकवाना बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी निश्चितच गजानन गुराव यांच्या खांद्यावरती दिली जाते. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू त्याच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिली जाते. धावसंख्येचा टोटल 27 आकड्यावरती 3 षटकांच्या अखेरीस जिंकण्यासाठी 30 चेंडू 89 धावांची आवश्यकता. 30 मध्ये 89 ची गरज. वर पिच बॉल खोलवर टप्पाचा होता आणि ते आपण पाहिलं तर कुदून काढला संदीप डेरेच्या बॅट पडून षटकार येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावतोय. जाऊन पोहोचतोय आता 33 आकड्यावरती. जिंकण्यासाठी आवश्यकता या मॅच मध्ये 29 मध्ये 83 ची असणार आहे. 29 चेंडू मध्ये 83 धावा अजूनही बनवायचा षटकार आलाय. त्या षटकाराची गरज होती. विकेटचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक. फटका इथे फसलाय. विकेटची संधी कॅच ड्रॉप झाली आहे. झेल सोडला. लाखाचे खाक केलेत काय देखील पाहणं गरजेचं आहे. एक धाव फलकावरती. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता मात्र जाऊन पोहोचतोय 34 आकड्यावरती. धावा फलकावरती 34 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 4 चालू आहे. गजानन गुरव पहिल्या बॉल वरती षटकार आल्यानंतर तो कमबॅक झाला होता. विकेटची संधी देखील निर्माण केली होती. मात्र क्षेत्ररक्षण थोडस निराशाजनक म्हटलं जाताना एका हाताने टाळी वाजत नाही. क्षेत्ररक्षकाची साथ असणं देखील गरजेचं होतं. ऑन साइडला सागर मकवानाच्या पाठ पडून हवाई हल्ला. बिग ब्लास्ट. बिग हिट. सिक्सर. सत्तावीस मध्ये 76 ची आवश्यकता आहे. 27 चेंडू मध्ये 76 धावा बनवायच्या आहेत. षटकार इतपत्र आपण पाहिलं तर सागर मकवानाच्या बॅट पडून आले आणि त्यामुळेच
नाराजी देखील पाहायला मिळते. या अगोदरच्या चेंडूवरती झेल सोडला संदीप डेरेचा आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि सागर मकवाना आले स्ट्रायकिंग गेम वरती आणि त्यानंतर एक षटकार देखील आला. 40 धावा दरम्यानच्या कालावधीमध्ये धावफलकावरती आपण पाहतोय. आडवा बाटणे ऑन साइडला हा पंपूलचा फटका. धावा मिळतात त्या 6. बॅक टू बॅक सिक्सेस. दगादारचा दुसरा षटकार. सेहेचाळीस धावा धावफलकावरती 26 मध्ये 70 ची आवश्यकता आहे. 26 चेंडू आणि 70 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. निश्चितच आपण पाहिलं तर षटक क्रमांक कुटापाचा बॉल चेंज पेस गती परिवर्तन पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय म्हणजेच काय तर दबाव आता पुन्हा एकदा फलंदाजावरती शिफ्ट झालाय. 25 मध्ये 70 ची आवश्यकता आहे. 25 चेंडू मध्ये 70 धावा. अगदी आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आता कमबॅक करायचा आणि त्या कमबॅक साठी संघर्ष देखील करावा लागणार आहे दोन्ही संघांना. वळवलाय बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा बदललाय. बॅक टू बॅक चे 2 डॉट बॉल येत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 इथे संपलाय. धावसंख्या 46 आकड्यावरती. ड्रिंक्स ब्रेकचा अवधी झालाय. ड्रिंक्स ब्रेकचा कालावधी असणार आहे. 4 षटक संपलेत. हॅलो हॅलो चौकार आलाय दरम्यान 4 धावा इथे धावफलकावरती आपण पाहतो आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 50 आकड्यावरती 50 ऑन दी बोर्ड. 50 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. चौकार आलाय. 4 धावा इथे धावफलकावरती. जबरदस्त फटका संदीप डेरेचा. बॅक टू बॅक बाउंड्रीज. लगातारचा दुसरा चौकार संदीप डेरेच्या बॅट पडून जिंकण्यासाठी आता मात्र
22 चेंडू आणि 62 ची आवश्यकता, 22 मध्ये 62 ची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच विक्रमबाई स्पोर्ट्स असूर संघासाठी हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो दरम्यान डॉट बॉल आला, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. 54 धावा फलकावरती, 54 ऑन दी बोर्ड. लॉफ केलाय ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमचा फटका 440 वोल्टचा झटका संदीप बेरेने दिलाय. इथे 440 वोल्टचा झटका ठोकलाय ब्रांडेड षटकार. साठ धावा फलकावरती, 60 ऑन दी बोर्ड. दरम्यान आपण पाहिलं तर 20 मध्ये 56ची आवश्यकता आहे. जरूर धावांचा डोंगर पहिल्या इनिंग मध्ये उभा केला तरी देखील तो डोंगर भेदण्याची ताकद आहे विक्रमबाई स्पोर्ट्स संघाकडे. ती ताकद दाखवली गेली. कोलवाडप्पाचा बॉल यावेळेस देखील आपण पाहिलं तर पाठीमागे प्रमोद चव्हाणच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळाला. निश्चितच आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजे अर्थातच 60 या आकड्यावरती, 60 ऑन दी बोर्ड. 60 डबा धावफलकावरती. 19 मध्ये 56ची आवश्यकता आहे. 19 चेंडू मध्ये 56 धावा बनवायच्या, तरी ती आक्रमकता सातत्याने मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखवतात. ऑन साइडला फटका पुन्हा एकदा केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट झालाय. चुकी झालाय. क्षेत्ररक्षण खराब झालाय. धावा मिळतात तर पूर्णपणे 4 आलाय. आणखीन एक संदीप बेरेच्या पाठपडून चौकार. षटक क्रमांक 5 संपलाय. 64 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये अर्थातच 52 धावांची आवश्यकता. 18 मध्ये 52ची गरज. चौसष्ट धावा धाव फलकावरती. त्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गजानन गुरव दाखल झालेत. आणि फ्रॉम कळंबाचा खेळाडू सध्याच्या घडीला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. निश्चितच विचार केला तर 64 या आकड्यावरती धावसंख्या. आडवा पाटणे ऑन साइडला फटका लाजवाब केलाय. सागर मकवानाचा पाठ. आणखीन एक ब्रँडेड षटकार.
सागर मकवाना मैदानाच्या आतमध्ये द सागर मकवाना शो पाहायला मिळतोय. अफलातून खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला गेलाय. निश्चितच आपण पाहिलं तर 70 धावा आतापर्यंत धावफलकावरती रिक्वार्ड रन रेट 16.24च्या घरामध्ये. 17 मध्ये आता 46ची आवश्यकता. 17 चेंडूमध्ये 46ची गरज. सागर मकवाना षटकार आलाय पहिल्या बॉलवरती. कोलवाडापाचा बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन टीपद्वारे सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिलाय, थांबवलं जात आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये चांगले क्षेत्ररक्षण सचिन कासोटे त्यांचं पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 71 या आकड्यावरती 16 मध्ये 45ची गरज आहे. 16 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकला तर अर्थातच क्वालिफाय 2 ची लढत आणि त्याचबरोबर हा सामना पराभूत झाला तर चौथ्या स्थानावरती ही स्पर्धा संपन्न करण्यात येईल. निश्चितच सामना महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. बॅटल महत्वाचा आहे. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ या स्पर्धेच्या क्वालिफाय 2 च्या लढतीमध्ये घेणार यासाठीचा हा रणसंग्राम आपण पाहतोय. 16 मध्ये 45 धावा आपण पाहतोय. संदीप ढेरे स्ट्रायकिंग एन वरती 17 मध्ये 38 धावांची खेळ यांच्या बॅट पण आल्या. यावेळेस देखील आपण पाहिलं तर इथे मात्र पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. व्हाईटचा इशारा येतोय. दरम्यान तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. यस इट्स नॉट आउट. नॉट आउटचा इशारा आलाय. दरम्यान आपण पाहिलं तर आणि त्याचबरोबर वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव येते. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच पुढे सरसावतंय. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 72 या आकड्यावरती. 72 ऑन द बोर्ड. आवश्यकता 16 मध्ये 44 असणार आहे. 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये अर्थातच असणार आहे 44 धावांची गरज.
सरळ बाटने उचललाय, लॉफ्ट केलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 6. आणखीन एक ब्रँडेड स्ट्रोक षटकार. खोलवर टप्प्याचा बॉल सरळ बाटने पुन्हा एकदा उचललाय आणि षटकार. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतो आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्येचा टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. 15 मध्ये 38 ची आवश्यकता. 15 चेंडू आणि 38 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असणार. चला वेग घ्यायचा, स्पीडअप घ्यायचा. सामन्याला खूप उशीर झाला. यानंतर 2 सामने अजूनही बाकी आहेत. बागफोडला गेले, स्क्वेअर कट, फटका चांगला केलाय. प्रोटेक्शन डे पदून इथे सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल आणि निश्चितच 2 धावा धाव फलकावरती. या 2 धावेच्या पद्धतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. 80 आकड्यावरती धावसंख्या. आवश्यकता आता या मॅच मध्ये 14 मध्ये 36 ची असणार आहे. 14 चेंडू आणि 36 धावांची गरज. आडवा बाटने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. दरम्यान 2 धावा धाव फलकावरती. नॉट आउटचा इशारा आणि या 2 धावीच्या पद्धतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावलं. धावसंख्या जाऊन पोहोचते आता 82 आकड्यावरती. 13 मध्ये 34 ची आवश्यकता. 13 चेंडू मध्ये 34 धावा बनवायच्या आहेत. मध्ये 34 धावा अजूनही बनवायचे आहेत. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आता मात्र सुस्थितीमध्ये आलाय बाय विक्रम पाटील स्पोर्ट्स हसूरचा संघ. 116 धावांचा डोंगर भेदायचा होता. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. फेअर डिलिव्हरी दरम्यान डॉट बॉल येतोय. 6 षटकांचा की संपला. 82 धावा धाव फलकावरती जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 34 ची आवश्यकता असणाऱ्या. 12 मध्ये 34 ची गरज मैदानाच्या आतमध्ये अजून असणार आहे. चला दोन्ही टीम्स साठी आता रिव्ह्यू अवेलेबल नसणार आहे. दगडू शिंदे आले गुरुदाईच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक 7 हाताळण्याची जबाबदारी दगडू शिंदे यांच्या कांद्यावरती. स्ट्रायकिंग इन वरती सागर मकवानाला आपण पाहतोय. निश्चितच या रन चेस मध्ये विचार केला तर महत्वाची खेळी केले सागर मकवानाचा. कॅमिओ 6 चेंडू मध्ये 19 धावांचा. त्याचबरोबर 21 चेंडू आणि 48 धावांची सेन्सिबल खेळी आले संदीप डेरीच्या बॅटवरून.
यावेळेस इथे मात्र आपण पाहिलं तर रनआउटची संधी धोक्याची घंटा कलेक्शन झालाय का, यासने तिथंच नॉट आउटचा इशारा आलाय. तर बायला आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता झाली. 11 मध्ये 34 ची आवश्यकता येणार आहे. इथून पुढचा प्रत्येक चेंडू महत्वाचा असणार आहे. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहिलं तर डॉट बॉल आला तर नक्कीच सामना जिंकला जाईल. हॉटेल समाधान स्पोर्ट्स संघाच्या बाजूने जर मोठा फटका आला तर विक्रमबाई स्पोर्ट्स हसूरचा संघ पुन्हा एकदा एका चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतील. सामन्याचं चित्र बदललंय. 11 मध्ये 34 ची आवश्यकता. लो फुल टॉस लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफच्या डोक्यावरून मस्तकावरती दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात 6 षटकार. 10 चेंडू आणि 28 धावांची गरज. षटकारांचा बादशाह का म्हटलं जातं, सिक्सर किंग या खेळाडूला का म्हटलं जातं, याचं उत्तर मैदानाच्या आतपर्यंत देतोय. 10 मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतपर्यंत. ऑन साइडला टर्न केलं जातं. प्रोटेक्शन डीप मधून सजन कासोटे येत आहेत. सिंगल इथे कंप्लीट झाले. एका धावेवरती निश्चितच समाधान गावा लागते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 89. आकड्यावरती 9 मध्ये 27 धावांची गरज असणार आहे. 9 चेंडू आणि 27 ची गरज. 9 मध्ये 27 ची गरज असणार आहे. 9 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचं चित्र इथे खऱ्या अर्थाने बदललंय. निश्चितच सागर मकवानाची खेळी महत्वाची राहिली. सागर मकवानाच्या पाठमधून 9 चेंडू आणि 26 धावांचे आक्रमक खेळीच्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात. ती आक्रमकता सागर मकवानाने दाखवली. तर दुसऱ्या बाजूला संदीप डेरे सेन्सिबल खेळ केलाय. 21 मध्ये 48 धावांची खेळी त्याच्या पाठमधून आली. ते आपण पाहिलं तर सिंगल डबल असेल, त्याचबरोबर षटकार चौकार आहे. जेव्हा ज्या ज्या गोष्टीची गरज होती त्या त्या गोष्टीने संघाला सावरला. आणि आता मात्र 9 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये सामना संपला नाहीये. संघर्ष अजूनही करायचा, प्रयत्न अजूनही करायचा. यावेळेस देखील आपण पाहिलं तर पाठीमागे चालला शॉर्ट टर्मचा क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट असते तर कहाणी देखील संपली असती. सागर मकवानाची मात्र इथे एक धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने 90 आकड्यावरती धावसंख्या. 8 मध्ये 26 ची गरज आहे. 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ विजयावरती करणार शिक्कामोर्तब. 8 मध्ये 26 ची गरज. यश निश्चितच सागर मकवाला 9 चेंडू आणि 26 धावा, त्यापैकी 4 षटकार आणि इथे 24 धावा त्याच्या बॅट आल्यात. म्हणजेच काय तर षटकारांची भाषा इथे बोलली जाते. फटका लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आणि इथे चेंडूच्या खाली झेल पकडलाय. या मॅचची सर्वाधिक महत्वाची विकेट. अर्थातच सागर मकवानाचा खेळ संपलाय. धक्का क्रमांक 2. सागर बाग टू पवेलियन. बंद कर आवाज होतो माझा. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील कांबळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. निश्चितच आपण पाहिलं तर मान फ्रॉम हसूरला बिलॉंग करणारा विस्फोटक खेळाडू सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 7 मध्ये 26 ची आवश्यकता आहे. 7 मध्ये 26 धावा बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये.
यास इथे मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 7 संपलाय. 90 धावा फलकावरती जिंकण्यासाठी 6 चेंडू, आवश्यकता 26 धावांची. गोलंदाजी मार्कवरती अखेरच्या षटकामध्ये स्वप्नील यांना आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 26 ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 26 ची गरज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. संदीप डेरे ऑन स्ट्राईक 49 या आकड्यावरती अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती संदीप डेरे यांना आपण पाहतोय. 6 मध्ये 26 ची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 8 शेवटचं अंतिम निर्णायक षटक हाताळण्याची जबाबदारी स्वप्नीलच्या खांद्यावरती दिली जाते. यस मान फ्रॉम राधानगरी अर्थातच स्वप्नील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती राधानगरी एक्सप्रेसला आपण पाहतोय. राधानगरीची स्पीड गन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल झाले. अखेरचं षटक हाताळण्याची जबाबदारी 6 मध्ये 26 ची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग गेट वरती संदीप डेरे. आडवा बाटने ऑन साइडला फटका. सहजन कासोडे चेंडूच्या खाली आणि ते षटकार आलाय. जबरदस्त फटका. संदीप डेरेच्या पाठपडून अर्धशतक पूर्ण केलं जातं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. संदीप डेरे बाट उंचावायची आहे. अफलातून खेळ मैदानाच्या आतमध्ये. 23 चेंडू आणि 55 धावांची आक्रमक खेळ संदीप डेरेच्या पाठपडून. आता समीकरण बदल येणारे 5 बॉल 20 ची आवश्यकता आहे. बाफूरला गेले. अवे फ्रॉम द बॉडी फटका इथे केला. प्रोटेक्शन डीप मध्ये सिंगल इथे कंप्लीट झालाय. फंबल झालाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. परतले दुसऱ्या धावेसाठी आणि पुन्हा एकदा 2 धावा फलकावरती. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल अर्थातच आता जाऊन पोहोचतोय 98 या आकड्यावरती. उर्वरित 4 चेंडू आणि या 4 चेंडू मध्ये बनवायचे अर्थातच 18 धावा. आडवा बाटणे ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात त्या 6. आला संदीप डेरेच्या बाटपडून ब्रँडेड षटकार. चला पाणी घेऊन जायचं आतमध्ये. अलाउड नाही ते. तीन चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असणार आहे. 3 मध्ये 12 ची गरज मैदानाच्या आतमध्ये.
3 चेंडू आणि 12ची आवश्यकता आहे. 2 चांगले चेंडू निश्चितच विजयावरती शिक्कामोर्तब. मात्र 2 चांगले फटके आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये विजयावरती शिक्कामोर्तब विक्रम स्पोर्ट्सचा संघ देखील करू शकतो. प्रोटेक्शन टीम मधून सिंगल कंप्लीट झाले, दुसरीचा कॉल दिला, परतलेत 2 धावा फलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 106 या आकड्यावरती येणारे 2 बॉल 10ची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ते केली जाते अर्थातच संदीप ढेरेच्या माध्यमातून. आडवा बॅटने फटका ऑन साइडला केला ससन कासोडे. या मॅचची गोल्डन विकेट आली आहे. माघारी परतावं लागतंय संदीप ढेरेची विकेट. मात्र एकदा जोरदार टाळ्या संदीप ढेरेसाठी होऊन जाऊ द्या. संदीप ढेरेने आज मैदानाच्या आतमध्ये सांगितलंय, हरलो आज तर काय झालं, लढण्याची ताकद शिल्लक आहे, वेळ माझी नाही आज पण उद्यावर माझा हक्क आहे. जबरदस्त बॅटिंग केले, 27 चेंडू आणि 65 धावांची खेळी. एकदा जोरदार टाळ्या संदीप ढेरेसाठी होऊन जाऊ द्या. अफलातून खेळ केला, अफलातून दर्जेदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये संदीप ढेरेने केली आहे. जरूर या सामन्यामध्ये आता विजयाच्या उंबरठ्यावरती हॉटेल समाधान स्पोर्ट्सचा संघ पाहायला मिळतोय. अभिनंदन. चला दरम्यान हा झेल जसा पकडला गेला तसं आता मात्र राहत की श्वास इथे घेतले. अर्थातच हॉटेल समाधान स्पोर्ट्स संघाने नवीन बॅटर लखन बाबर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 1 चेंडू आणि 10ची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल विजयाच्या उंबरठ्यावरती. शेवटचा बॉल विजयावरती शिक्कामोर्तब. क्वालिफाय 2 मध्ये दाखल झालाय अर्थातच हॉटेल समाधान स्पोर्ट्स सांगरूळचा संघ. वेल प्लेड हॉटेल समाधान स्पोर्ट्स संघ. यस, निश्चितच 4थ्या क्रमांकावरती नाव कोरलंय ते म्हणजे अर्थातच बाई विक्रम पाटील स्पोर्ट्स असूर संघाने विजय पराभूत झाले. 4थ्या क्रमांकावरती इथे नाव कोरलंय. बॉलिंग दिली म्हणून पहिल्यांदा बघते